सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। सन 2020-21 या वर्षाचं सुधारित अंदाजपत्रक व सन 2021-22 या वर्षाचं मूळ अंदाजपत्रक आज मी आयुक्त तथा प्रशासक म्हणून सादर केलेला आहे। 2020-21 रोजी या वर्षासाठी माननीय महासभेने जे मूळ अंदाजित केलेलं अंदाजपत्रक होतं ते 4772 कोटीचं होतं। मला या ठिकाणी नमूद करायला आनंद होतो, चालू वर्षी जे काही चॅलेंजेस आले याची आपणा सर्वांना कल्पना आहे, परंतु डिस्पाइट दो चॅलेंजेस चालू वर्षीचं जे काही आपलं अंदाजपत्रक आहे, जे माननीय महासभेने अर्थसंकल्पित करून दिलं होतं ते आपण अचीव करू शकतोय। आणि ॲज ऑन 31 मार्च 4709 या रकमेला आपण हे अंदाजपत्रक क्लोज करतोय। आणि त्यामुळं जे आपलं अंदाजित रक्कम मान्य महासभेच्या समोर मंजूर करण्यात आली होती त्या पद्धतीने आपलं अंदाजपत्रक 2020-21 या वर्षाचं अंतिम होण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे। 2021-22 पुढच्या नवीन वर्षासाठी जो आम्ही अंदाजित रक्कम गृहीत पकडलेली आहे त्याच्या आधारावरती 4825 या रकमेचं अंदाजपत्रक आज मी आयुक्त तथा प्रशासक म्हणून सादर केलेलं आहे। आपणा सर्वांना कल्पना आहे, नवी मुंबई महानगरपालिका किंवा नवी मुंबई शहर याला सूज नियोजित बांधणीचं आधुनिक शहर म्हणून आपण ओळखतो। महानगरपालिकेच्या वतीने ज्या सेवा दिल्या जातात त्याचा दर्जा उत्तम असावा यासाठी वारंवार प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने केला जातो। विविध सेवांच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय, राज्य आणि इव्हन आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या महानगरपालिकेने सेवा दिलेल्या आहेत त्याची दखल वेळोवेळी घेण्यात आली। वेळोवेळी पुरस्कारही महानगरपालिकेला प्राप्त झाले। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणची एक मानाची स्पर्धा आहे राष्ट्रीय पातळीवरची, त्याच्यामध्ये सुद्धा महानगरपालिकेने फक्त शहराचंच नव्हे तर राज्याची मान उंचावेल अशा पद्धतीने परफॉर्मन्स आतापर्यंत दिलेला आहे। 2020-21 या वर्षाबाबत मी उल्लेख केला की हे वर्ष सर्वांसाठीच कठीण होतं। कोविड-19चा एक अभूतपूर्व असा सामना आपल्याला करावा लागला आणि अजूनही आपण तो करतोय। मात्र एका बाजूला कोविडच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांचं आरोग्य चांगलं राखण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने आणि आवश्यक त्या सेवा देण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने केला गेला। त्याचवेळी जे काही आपल्याला आर्थिक स्रोत यांच्याद्वारे उत्पन्न उपलब्ध होतं त्याच्या माध्यमातून अधिकाधिक सेवा पुरवठा आणि त्याचा दर्जा उत्तम राखून देण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे। कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता
आणि त्याचवेळी करवसुली पद्धतीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करून कोविडमुळं ज्या काही नागरिकांना सुविधा झालेल्या आहेत, लाईव्हलीहूडचा उपजीविकेचा ऱ्हास अनेक नागरिकांचा झालेला आहे, या सर्व गोष्टी विचारात घेता चालू वर्षी कोणत्याही पद्धतीची करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. नवी मुंबई शहरातील नागरिक यांच्या मनातील अपेक्षा, संकल्पना यांचा विचार करता सर्वांगीण विचार करून हा अर्थसंकल्प निश्चित करण्यात आलेला आहे. एक अर्थसंकल्पातील जमेच्या बाबी आणि खर्चाच्या बाबी याची एक जिस्ट मी आपल्यासमोर ब्रीफली मांडतो. जमा ऑफकोर्स आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो शासनाकडून GST ग्रँट आपल्याला जे मिळते, मुद्रांक शुल्क, महानगरपालिकेचा स्वतःचा मालमत्ता कर, नगररचना विभागामार्फत प्राप्त होणारं शुल्क, पाणीपट्टी आणि इतर अशा पद्धतीने आपला जमा बाजूचा मेळ साधारणतः घेतला जातो. चालू वर्षी अंदाजपत्रक सादर करताना आम्ही प्रयत्न केलेला आहे की हे अंदाजपत्रक शक्य तेवढं रिअलिस्टिक राहील आणि जे सादर करतोय आपण अंदाजपत्रक ते 100% रिअलाइज पण होऊ शकेल. मालमत्ता कर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. GST ग्रँट शासनाकडे मिळत असल्यामुळं त्यामध्ये कुठलीही कमतरता चालू वर्षी पण आढळलेली नाही आणि पुढील वर्षी सुद्धा अपेक्षित नाही आहे. त्यामुळं GST ग्रँट नंतरचा सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे मालमत्ता कर, याच्या बाबीमध्ये आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. चालू वर्षी आपण मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अभय योजना आणली होती. या अभय योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जे थकबाकीदार खातेदार आहेत त्यांना त्यांच्या पेनाल्टीच्या रकमेमधनं 75% आपण माफी अभय योजनेच्या माध्यमातून दिली आणि मूळ रक्कम प्रिन्सिपल अमाऊंट प्लस 25% पेनाल्टी अमाऊंट एवढी रक्कम जर त्यांनी भरली तर अभय योजनेचा लाभ त्यांना मिळू शकेल, अशा पद्धतीने विश्वास आपण दिला. अभय योजना आपण यापूर्वी सुद्धा आणलेल्या आहेत. यावेळी आपण वेगळं काय केलं? झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट या तत्वावरती आपण ही अभय योजना राबवण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून ज्या व्यक्तीला अभय योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याला महानगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेच्या कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज पडू नये, या बॅकग्राऊंडवर आपली पूर्ण सिस्टम आपण अपडेट केली आणि कुठलाही खातेदार त्याने आपला प्रॉपर्टी नंबर जर आपल्या वेबसाईटवरती टाकला तर त्याची जी ड्यू अमाऊंट आहे, बकाया राशी, ही ड्यू अमाऊंट अभय योजना गृहीत धरून अभय योजनेचा लाभ त्याला मिळून जी शिल्लक राहणारी देय रक्कम आहे तीच रक्कम देय म्हणून दिसते आणि त्याची संपूर्ण भरणा तो ऑनलाईन पद्धतीने RTGS किंवा नेट बँकिंग, NEFT अनेक माध्यमं आहेत त्या माध्यमातून करू शकतो. आणि ही सेवा सर्व थकबाकीदार खातेदारांच्या बाबत एकदम सुरुवातीला ज्यावेळी आपण 15 डिसेंबरला अभय योजना लागू केली त्याचवेळी अवेलेबल करून देण्यात आलं. या माध्यमातून आत्तापर्यंत अभय योजनेला रिस्पॉन्स फार चांगला मिळाला. 15 फेब्रुवारी अखेरपर्यंत अभय योजनेच्या माध्यमातून साधारणतः 99 कोटी एवढी रक्कम वसूल झालेली आहे आणि जी 75% त्याला सूट दिली ती रक्कम वेगळी. एकंदर अभय योजना आणि अभय योजनेच्या माध्यमातून जी काही आपण प्रचार प्रसिद्धी केली आणि नागरिकांना विश्वास दिला की टॅक्स भरणं हे अत्यंत सोपं आहे, त्यामुळं आत्तापर्यंत झालेली ओव्हरऑल रिकव्हरी याचा जर विचार केला तर मला सांगण्यासाठी आनंद होतो 17 फेब्रुवारी 2021 अखेरपर्यंत एकूण आपण 422 कोटी रुपये प्रॉपर्टी टॅक्स वसूल केलेला आहे आणि ही रक्कम मागच्या वर्षी 17 फेब्रुवारीला जी आपण रक्कम वसूल केली होती त्याच्या तुलनेमध्ये अधिक आहे. MIDC क्षेत्र शहरामध्ये मोठं आहे, त्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्समध्ये सुद्धा MIDCचा हा विषय फार महत्त्वाचा ठरतो. MIDC मधल्या काही इंडस्ट्रीज प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भाने एक त्यांनी रिट पिटिशन मान्य उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती
आणि त्याचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागला, ती आता मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेली आहे आणि त्यामध्ये एक इंटरिम ऑर्डर सर्वोच्च न्यायालयामार्फत पारित केलेली आहे. या इंटरिम ऑर्डरचा विचार करता पेनल्टीच्या बाबतीमध्ये कुठलेही कोएर्सिव्ह मेजर घेण्यात येऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकेला सूचित केलेलं आहे. या सूचनेचा आदर ठेवून आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा कुठलाही भंग होणार नाही हे डोळ्यासमोर ठेवून MIDC मध्ये सुद्धा शक्य तेवढी रिकव्हरी करण्याचा महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केला जातो. ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त नाही परंतु वापर सुरू केलेला आहे अशा मालमत्तेचं सर्वेक्षण करून शास्तीसह कर आकारणी केली जाते. ज्यावेळी कर आकारणी करण्यासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करतो. एका बाजूला ॲम्नेस्टीच्या माध्यमातून थकबाकीदार खातेदारांना पेनल्टीमध्ये सूट देतो, प्रक्रिया अधिक सुकर करण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी लार्जर पॉप्युलेशन शहरामध्ये अशी आहे जे नियमितपणे टॅक्स भरतात आणि त्यांच्याकडनं कुठलीही थकबाकी राहू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न असतो. मात्र चालू वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवरती अनेक थकबाकीदार म्हणा किंवा रेग्युलर टॅक्स पेयर म्हणा, रेग्युलर टॅक्स पेयरपैकी काही लोक ज्यांनी आजपर्यंत कधीही थकबाकी ठेवली नाही, मात्र चालू वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवरती इन्कम सोर्सेस कमी झाल्यामुळं त्यांना टॅक्स पे करण्यामध्ये काही अडचणी आहेत. या अडचणींचा विचार करून पहिल्या सहामाहीचं अंतिम तारीख जी 30 सप्टेंबर असते ती आपण एक्सटेंड करून 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली. त्याचबरोबर दुसऱ्या सहामाहीची अंतिम तारीख जी 31 डिसेंबर असते ती एक्सटेंड करून 31 मार्च करण्यात आली, जेणेकरून जे नियमानुसार टॅक्स भरणारे खातेदार आहेत त्यांना त्यामध्ये काहीतरी मदत होऊ शकेल. एकंदर टॅक्स वसुलीचं चालू वर्षाचं धोरण जे आहे त्यामध्ये जे रेग्युलर टॅक्स पेयर्स आहेत त्यांना कुठलाही त्रास न देता, त्याचबरोबर जे मोठे टॅक्स पेयर आहेत त्यांची कुठलीही हॅरॅसमेंट न होता, मात्र थकबाकीदार खातेदारांना ॲम्नेस्टी स्कीम दिल्यानंतर जाणीव करून देऊन की त्यांची टॅक्स बकाया जी आहे ते भरणं गरजेचं आहे. टॅक्स इज समथिंग विच इज नॉन निगोशिएबल. whatever problem taxpayer is having that need to be taken care of. However, पेमेंट जे आहे ते झालंच पाहिजे. या तत्वानुसार ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी कोएर्सिव्ह ॲक्शन सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने चालू वर्षी घेण्यात आला आणि अजूनही आपण घेतोय. या एकंदर सगळ्या कार्यवाहीचा परिपाक आणि नागरिकांनी दिलेलं सहकार्य यामुळं आत्तापर्यंत 422 कोटी रिकव्हरी 17 तारखेअखेरपर्यंत 17 फेब्रुवारी अखेरपर्यंत झालेली आहे. आणि मला इथं विशेषत्वाने उल्लेख करायला आनंद होतो की 2020-21 या वर्षामध्ये जरी कोविड असेल तरी 2019-20 या वर्षामध्ये झालेल्या रिकव्हरीपेक्षा जास्त आणि अभूतपूर्व अशी 600 कोटी रिकव्हरी यावर्षी होण्याची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने टॅक्स विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत आणि मला विश्वास आहे 31 मार्च अखेरपर्यंत आपण 600 कोटीचा आकडा क्रॉस करू, किंबहुना जास्तच होईल. त्याचबरोबर पुढील वर्षी 650-700 कोटीपर्यंतचा आपण रिकव्हरी करण्याचं नियोजन ठेवलेलं आहे आणि पहिल्या दिवशीपासून त्या बाजूने प्रयत्न आपण करत राहू. स्थानिक संस्था करांच्या बाबतीमध्ये शासनाकडनं प्रतिमहा 99.65 करोड एवढं अनुदान आपल्याला प्राप्त होतं. वर्षामध्ये 1195.80 एवढं अनुदान आपल्याला प्राप्त होतं. 2021-22 या वर्षामध्ये 8% वाढ गृहीत धरून GST ग्रँटच्या माध्यमातून 1291.46 कोटी एवढं अनुदान अपेक्षित आहे. GST ग्रँटच्या बाबतीमध्ये जी प्रलंबित प्रकरणं आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा टॅक्स विभागाच्या माध्यमातून हिअरिंग आयोजित करून कालबद्ध प्रोग्राम आयोजित करून साधारणतः जून-जुलैपर्यंत सर्व प्रलंबित प्रकरणं निकाली काढणं, जेणेकरून GST मधली LBT मधली सुद्धा जी टॅक्सची काही प्रकरणं अजूनही प्रलंबित आहेत त्यातूनही एक मार्ग निघू शकेल आणि आपण पुढे जाऊ शकू. नगररचना विभागाच्या मार्फत रिकव्हरीसाठी 200 करोडचं टार्गेट त्यांना देण्यात आलेलं आहे. मला विश्वास आहे की ते आपण पूर्ण करू. 2 डिसेंबर 2020 पासून
युनिफॉर्म DCPR म्हणजे एकत्रीकृत विकास व प्रोत्साहन नियंत्रण नियमावली लागू झाली आहे। याच्या माध्यमातून पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळं येत्या वर्षामध्ये जे काही नगररचना विभागाला उद्दिष्ट दिलेलं आहे ते खचितच पूर्ण होईल, किंबहुना अतिरिक्त वसुली त्यांच्याकडनं होईल असा मला विश्वास आहे। सिडको MIDC यांचा संपूर्ण शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये फार मोठा सहभाग आहे। सिडकोकडनं जे भूखंड महानगरपालिकेला प्राप्त होणं अपेक्षित आहे त्या बाबतीमध्ये आज मितीस विविध नागरी सुविधांचे 554 भूखंड हस्तांतरित झालेले आहेत आणि 520 आणखी अतिरिक्त भूखंडाची सिडकोकडे मागणी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे MIDC कडून महानगरपालिकेस विविध नागरी सुविधांचे 61 भूखंड हस्तांतरित झालेले आहेत आणि अजून 233 भूखंडाची आपण MIDC कडे मागणी केलेली आहे। पार्किंग हा एक फार महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा आणि आव्हानात्मक प्रश्न आपल्या शहराच्या समोर आहे। एकंदर शहराचा विकास पाहता आपण अशा स्टेजवरती आहोत की पार्किंगची समस्या आणि ट्रॅफिकची समस्या अजूनही मॅनेजेबल असली, अँड इवन दो इट इज नॉट ॲज बॅड ॲज मेनी अदर सिटीज, जर आपण योग्य वेळी महत्त्वाची पावलं किंवा आवश्यक ती पावलं उचलली नाहीत तर आपली परिस्थिती सुद्धा इतर अनेक शहरांप्रमाणे खराब होण्यासाठी कालावधी जाणार। त्या दृष्टिकोनातून पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणं। आपण पाहतो की जगामधल्या जी काही बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटेड सिटीज आहेत त्या बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटेड सिटीजचं एक महत्त्वाचा ठोकताळा आहे त्या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फार सक्षम असते। त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतोय आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशा पद्धतीने मॉडिफाय करणं जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवास करणं सुकर होईल आणि सोयीचं होईल। त्याचबरोबर पार्किंगच्या सुविधा विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ज्या जागा आपल्याला सिडकोकडनं उपलब्ध झाल्या आहेत किंवा करून घेणं अपेक्षित आहे त्याचा पाठपुरावा करून पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणं, शहरासाठी स्मार्ट पार्किंग पॉलिसी तयार करून येत्या काही वर्षांमध्ये बजेटमधला तो एक अंतर्भूत भाग असावा हे गृहीत धरून त्याची अंमलबजावणी करणं प्रस्तावित आहे। सर्वात महत्त्वाचं, कुठलीही नवीन बांधकाम परवानगी मंजूर करताना त्याच्यामध्ये वाहनतळ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युनिफॉर्म DCPR नुसार जी काही आवश्यक अपेक्षा असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सूट कुठल्याही बांधकाम परवानगीमध्ये कुठल्याही डिस्क्रिशनच्या अंतर्गत दिली जाणार नाही, या पद्धतीने कामकाज करण्याचं नियोजित आहे। फेरीवाला हा शहरातला एक फार महत्त्वाचा घटक आहे। एका बाजूला फेरीवाल्यांकडनं जो व्यवसाय केला जातो त्याचं नियंत्रण, ज्याला आपण रेग्युलेशन म्हणतो, ते करणं नक्कीच आवश्यक आहे, पण त्याचवेळी फेरीवाल्यांकडं फक्त उपद्रव या भावनेतून बघणं चुकीचं होतं आणि त्यामुळं एका बाजूला शहरातील सुनियोजित रचना, वाहतूक व्यवस्था याच्यामध्ये अडचण होणार नाही या पद्धतीने प्रयत्न करताना हॉकिंग ॲक्टनुसार जे काही कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थेने करणं अपेक्षित आहे ती महानगरपालिकेच्या वतीने करण्याचा कालबद्ध कार्यक्रम परवाना विभागाच्या मार्फत रचण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी फेरीवाला संघटनांशी वेळोवेळी संवाद साधून जे काही आपल्याला टाउन वेंडिंग कमिटी आणि पुढची प्रक्रिया आवश्यक जी आहे ती करणं अपेक्षित आहे। मला विश्वास आहे की येत्या पहिल्या क्वार्टरमध्ये आपण ती प्रक्रिया पूर्ण करू शकू। पाणी पुरवठा व्यवस्थेचा खर्च हा 100% पाणीपट्टीमधून मिळणारं उत्पन्न जे आहे त्यातून भागवला गेला पाहिजे, हे धोरण महापालिकेने निश्चित केलं आणि या धोरणानुसार पाणीपट्टी वसुली
जास्तीत जास्त करण्याकडे महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्राहकांना नोटीस देऊन अवगत करणं, ग्राहकांच्या पाणीपट्टी आणि इतर कुठल्याही समस्या असतील त्या वेळोवेळी सोडवणं, जेणेकरून त्यांना विहित कालावधीमध्ये पाण्याची जो काही टॅक्स असेल तो भरण्यामध्ये कुठलीही असुविधा होणार नाही. मात्र हे केल्यानंतर प्रॉपर्टी टॅक्सबद्दल आपण जसं बोललो त्याच पद्धतीने एनी काइंड ऑफ टॅक्स इज नॉन निगोशिएबल. जी गोष्ट नियमानुसार देय आहे ती दिलीच गेली पाहिजे या तत्वावरती वसुलीसाठी संपूर्ण प्रयत्न करणं, या भूमिकेतून पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न केला जाणार आहे. शहरामधील सर्व भागामध्ये पुरेशा दाबाने पाणी पुरवठा व्हावा यासाठी भूमिगत आणि उच्चस्तरीय जलकुंभाची कामं हाती घेण्यात आलेली आहेत आणि पुढील वर्षी सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेली आहे. 2020-21 मध्ये साधारणतः 100 कोटी रक्कम पाणीपट्टीच्या माध्यमातून जमा होणं अपेक्षित आहे आणि 2021-22 मध्ये 123 कोटी वसुलीचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. 2020-21 म्हणजे चालू वर्षामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट पद्धतीनं कोविडचा सामना करण्यासाठी आपापल्या जबाबदारीचं पालन करण्याचा प्रयत्न केला. 24 आणि 7 24/7 ही फक्त एक सर्क्युलर किंवा ज्याला आपण परिपत्रक म्हणतो त्यापुरतं मर्यादित बाब न राहता त्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी आणि ज्यातून रिझल्ट मिळेल अशा पद्धतीने करण्याचा सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केला. ते करत असताना अनेक अडचणींचा संस्थात्मक स्तरावरती आणि वैयक्तिक स्तरावरती सुद्धा सामना अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना करावा लागला. अनेक जण कोरोना बाधित झाले, त्यातनं रिकवर झाले, रिकव्हरीनंतर कॉम्प्लिकेशन आले. सामान्य व्यक्तीला जसा कोरोनाचा सामना करावा लागला त्याच पद्धतीने यांनी सुद्धा केला. या भावनेचा आदर ठेवून जे अधिकारी कर्मचारी कोरोना बाधित झालेले आहेत त्यांचा कोरोनासाठीचा हॉस्पिटलमधला आणि विश्रांतीचा जो व्यतीत केलेला कालावधी आहे तो कर्तव्य कालावधी म्हणून पकडण्यात येईल असं परिपत्रक महानगरपालिकेने जुलै महिन्यातच निर्गमित केलं होतं आणि त्याचा अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात आला आणि जेणेकरून त्यांची रजासुद्धा मायनस होणार नाही, तर जो काही कालावधी त्यांनी व्यतीत केला आहे तो कर्तव्य कालावधी म्हणून फुल पेमेंट त्याचं केलं जाईल अशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली. अनेक संवर्ग ज्यांनी कोविडमध्ये विशेष काम केलं त्यांना कोविडसाठी विशेष भत्ता देण्यात आला. दुर्दैवाने काही अधिकारी कर्मचारी यांचा कोविड कालावधीमध्ये कोविडमुळे मृत्यू झाला. त्यांना सुरक्षा विमा कवच महानगरपालिकेच्या वतीने प्रदान करण्यात आलं. ज्यांना इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून प्रदान करणं अपेक्षित आहे त्यांच्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करून तिकडे पाठपुरावा करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला. निवृत्त वेतनधारकांचं निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन याचे सुद्धा लाभ 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात आले. वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचारी जे असतात त्यांचे आस्थापनेविषयक बाबी हा एक फार जिव्हाळ्याची गोष्ट असते. मात्र आपल्या प्रायोरिटीज ह्या दररोज बदलत राहतात आणि कामाच्या गराड्यामध्ये ह्या गोष्टी काही अंशी इग्नोर होतात. मात्र त्यामुळं या कर्मचाऱ्यांमध्ये एक कुंठिततेची भावना निर्माण होते. ती होऊ नये यामुळं वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न प्रायोरिटीवरती घेऊन त्यातून आस्थापनेविषयक बाबी प्रायोरिटीने निकाली काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि केला जातो. त्यामध्ये सेवा ज्येष्ठता याद्या जवळपास 2 ते 3 वर्षानंतर अद्ययावत करण्यात आल्या. आश्वासित प्रगती योजना याचा अनेक संवर्गांना लाभ देण्यात आला. उर्वरित संवर्गांची कार्यवाही सुरू आहे आणि पदोन्नती याचा सुद्धा लाभ हा सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना कसा मिळेल यासाठी आता संवर्गनिहाय कार्यवाही प्रशासन विभागाच्या मार्फत सुरू आहे आणि जे सर्वसाधारण वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी आहेत त्यांना हा विश्वास देण्यात आलेला आहे की कुठल्याही आस्थापनाविषयक बाबींबाबत ती संघटनात्मक बाब असो किंवा वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्याची बाब असो, प्रशासन हे संपूर्णतः
सतर्क आहे आणि अप्रोचेबल आहे, ॲक्सेसिबल आहे. खर्चाच्या बाबी ज्या महानगरपालिकेच्या आहेत त्यामध्ये सगळ्या विभागांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. जी काही सिक्वेन्सिंग आहे ती सिक्वेन्सिंग प्रायोरिटीनुसार नाही तर ती अनुषंगिक आहे. अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून शहरामध्ये चांगल्या क्वालिटीचे रस्ते उपलब्ध व्हावेत, खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत आणि याच्यामध्ये 1% सुद्धा कॉम्प्रोमाइज केलं जाऊ नये यासाठी अभियांत्रिकी विभागाला वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. जो मागच्या वर्षीचा पावसाळा होता त्यामध्ये आपण पूर्ण प्रयत्न केला की शहरातील मोठ्या रस्त्यापासून छोट्यातल्या छोट्या रस्त्यापर्यंत एकही रस्ता खड्डेमुक्त राहायला नको आणि त्यामध्ये जे अनुभव आले त्या पार्श्वभूमीवर येत्या पावसाळ्याच्या पूर्वीसुद्धा त्याच पद्धतीने तयारी करण्याचं नियोजित आहे. पदपथ आणि गटारे ही सुद्धा रस्त्याची एक फार महत्त्वाची अंग आहेत. या सर्वांसाठी आपण 588 कोटीची तरतूद चालू वर्षी पुढच्या वर्षी प्रस्तावित केलेली आहे. यामध्ये TTC औद्योगिक क्षेत्रामध्ये काही आपण सुविधा उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी जे काही रस्त्यांचं काँक्रिटीकरण करणं प्रस्तावित आहे त्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये याच्यासाठी विविध ठिकाणी स्ट्रॅटेजिक लोकेशनला उड्डाणपूल बांधणं अपेक्षित आहे. त्यासाठी चालू वर्षी 99 कोटी रुपयाची तरतूद आणि आवश्यकतेप्रमाणे अधिक तरतुदीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दिवाबत्ती सुधार या लेखाशीर्षाअंतर्गत 59 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. सिग्नल सिंक्रोनायझेशन ही एक फार महत्त्वाची बाब इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममध्ये असते. त्यामध्ये इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट पुरतं मर्यादित न राहता ॲडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने केला जातो. त्याच्यासाठी पाम बीच रस्त्यावरती एक पायलट प्रोजेक्ट आपण येत्या काही दिवसामध्ये अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा परफॉर्मन्स अनुभव पाहून इतर रस्त्यांमध्ये सुद्धा तो एक्सटेंड करण्याचं नियोजन आहे. जेणेकरून एका बाजूला सिग्नल सिंक्रोनायझेशनमुळं जे काही बेनिफिट पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मिळणार आहेत ते तर मिळतीलच, पण त्याचवेळी ओव्हर स्पीडिंगमुळं होणारे जे ॲक्सिडेंट असतात ते टाळण्यासाठी या सिग्नल सिंक्रोनायझेशनचा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याची तरतूद आवश्यक प्रमाणे केलेली आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ज्या आपल्या दहनभूमी किंवा स्मशानभूमी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रशासकीय प्रभागामध्ये प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमध्ये कमीत कमी एक विद्युत किंवा गॅस वाहिनी असावी या पद्धतीने येत्या वर्षामध्ये प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी आवश्यक ती तरतूद बजेटमध्ये ठेवण्यात आलेली आहे. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राममध्ये महानगरपालिकेचं पार्टिसिपेशन आहे आणि या प्रोग्रामसाठी सुद्धा आवश्यक तरतूद ठेवण्यात आलेली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील युवकांना मुलांना चांगल्या प्रकारची मैदानं क्रीडा संकुल उपलब्ध व्हावीत यासाठी भरीव तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये अधिकचे स्रोत निर्माण होणं गरजेचं आहे. फक्त मोरबे डॅम आहे त्याच्यावरती अवलंबून न राहता इतर काही पर्याय आपल्याला उपलब्ध होणं अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मोरबे धरणाचं पाणी हे संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. विशेष करून दिघा भागामध्ये अजूनही ते पाणी पोहोचू शकलेलं नाही. याच्यासाठी पाईपलाईनच्या कामाची जी अडचण होती ती मागच्या 1.5 महिन्यामध्ये आम्ही दूर केली आणि त्यातून मे अखेरपर्यंत हे पाईपलाईनचं काम पूर्ण होऊन दिघ्यापर्यंत मोरबे धरणाचं पाणी पोहोचू शकेल असा आमचा प्रयत्न राहील. वॉटर ऑडिट करून एकंदर महानगरपालिका क्षेत्रामधलं जे नॉन रेव्हेन्यू वॉटर असतं जे चोरीच्या स्वरूपात असू शकेल किंवा ज्या ठिकाणी पाणी कनेक्शन दिलेले आहेत परंतु आपल्या कलेक्शनच्या नेटवर्कमध्ये ते आलेले नाही असे सर्व कनेक्शन टॅप करून रिकव्हरी जास्तीत जास्त होईल याकडे महानगरपालिकेचा प्रयत्न राहणार आहे. गावठाण क्षेत्र झोपडपट्टी क्षेत्र या ठिकाणी मलनिस्सारण वाहनी टाकणे आणि ज्या सेकंडरी टर्शरी मलनिस्सारण वाहिन्या आहेत त्या
मुख्य मलनिस्सारण वाहिनीला जोडणे हा एक फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आज रोजी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सिवर लाईनचं नेटवर्क इतर अनेक शहरांच्या तुलनेत चांगलं असलं तरी जो अजूनही कव्हर न झालेला भाग आहे त्याला येत्या काही वर्षांमध्ये कालबद्ध पद्धतीने कव्हर होणं अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक ती तरतूद ठेवण्यात आलेली आहे. प्रक्रियायुक्त सांडपाणी जे आहे, आपल्याला एक अभिमान असला पाहिजे की आपल्या शहरामध्ये जे पण सांडपाणी निर्मिती होते ती 100% सांडपाणी आपण प्रक्रिया करतो, मात्र ते सांडपाणी आपण खाडीमध्ये सोडतो. तर ते प्रक्रियायुक्त सांडपाणी जे आहे ते खाडीमध्ये न सोडता त्याचा जर आपण पुनर्वापर करू शकलो, त्याच्यासाठी उद्याने, त्याच्यानंतर सार्वजनिक शौचालय, रस्ते दुभाजक, इतर सुशोभित जागा याच्यासाठी ते पाणी देणं, कन्स्ट्रक्शन साईट आहेत याच्यावरती पाणी देणं, यासाठी प्रयत्न केला जात आहे. टर्शरी ट्रीटमेंट प्लांट कोपरखैरी आणि ऐरोलीमध्ये आपण अमृत योजनेच्या अंतर्गत प्रस्तावित केले, ज्याची कामं 31 मार्चला 1 आणि 31 मेला 1 अशा पद्धतीने पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. यातून 40 MLD पाणी हे टर्शरी ट्रीटमेंट करून उपलब्ध होणार आहे, 40 मिलियन लिटर पर डे. आणि हे पाणी आपण MIDCला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून MIDCसाठी आपण आपल्या धरणातलं जे पाणी देतो त्याचीही बचत होऊ शकेल आणि खऱ्या अर्थाने सांडपाण्याचा पुनर्वापर, ज्याचं धोरण 2017 साली शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून निर्गत केलं, त्या पद्धतीने होऊ शकेल. पर्यावरण संवर्धन हा एक आपला फार महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्याकडे या अर्थसंकल्पाने विशेषत्वाने लक्ष देण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, युलू बाईक यांच्या माध्यमातून पब्लिक बायसिकल शेअरिंग सिस्टम महानगरपालिकेने सुरू केली. या ठिकाणी मला नमूद करायला आनंद होतो की शहरभरामध्ये जे 92 सायकल स्टँड उपलब्ध करून दिलेत त्याला अत्यंत उत्तम प्रतिसाद नागरिकांच्या मार्फत मिळाला आणि त्यामधून 2,50,620 नागरिकांनी याच्यावरती नोंदणी केली. आजपर्यंत 33 लाख किलोमीटर प्रवास या युलू बाईकच्या माध्यमातून झालेला आहे. आणि एक आपल्या सर्व नवी मुंबईकर नागरिकांसाठी अभिमानाची बाब म्हणजे 38,61,00,000 ग्रॅम एवढे कार्बन क्रेडिट या युलू बाईकच्या माध्यमातून जे काही नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट आपण करण्याचा प्रयत्न केला त्यातून आपण ते अचीव करू शकलो. हवेच्या गुणवत्ता मापनासाठी ऐरोली, कोपरखैरणे आणि तुर्भे इथली जी हवामापन केंद्र आहेत ती कार्यान्वित करण्यात येत आहेत. नॉन मोटराइज ट्रान्सपोर्टचा मी या ठिकाणी उल्लेख केला. इलेक्ट्रिक व्हेकल ही एक फार महत्त्वाची बाब आहे जी आपल्याला नॉन मोटराइज ट्रान्सपोर्टसाठी प्रमोट करणं गरजेचं आहे. यावर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण बाब म्हणून एकंदर नवी मुंबई शहर प्रदूषणमुक्त व्हावं यासाठी आणि महानगरपालिकेने फक्त प्रीच करणं अपेक्षित नाही तर प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे, या भावनेतून अधिकारी वर्गाकरता यापुढे जी काही वाहनं घेतली जातील ती इलेक्ट्रिकल वाहनं घेण्यासाठी आपण आवश्यक ती तरतूद तर करतच आहोत, परंतु डिझेल व्हेकल त्याची कॅपिटल कॉस्ट आणि 10 वर्षाचा मेंटेनन्स जर लक्षात घेतला आणि त्या तुलनेत इलेक्ट्रिक व्हेकलची कॅपिटल कॉस्ट आणि त्याचा 10 वर्षाचा मेंटेनन्स लक्षात घेतला तर नक्कीच पर्यावरणासाठी होणारा बेनिफिट तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्याला ती फायनान्शियल कॉस्टच्या दृष्टिकोनातून सुद्धा परवडणारी बाब आहे. आणि त्यामुळं या प्रस्तावासाठी आवश्यकता पडली तर शासनाची मान्यता घेणं प्रस्तावित आहे आणि या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न राहील. त्याचबरोबर शहरामध्ये चार्जिंग स्टेशनचं जाळं उभारणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल व्हेकल एका बाजूला जर महानगरपालिका स्वतः बसेसच्या व्यतिरिक्त अधिकारी, माननीय पदाधिकारी यांच्या वाहनासाठी सुद्धा घेण्याचा जर विचार करत असेल तर चार्जिंग स्टेशन फक्त आपण आपल्या महानगरपालिकेसाठी सुरू करणं अपेक्षित नाही, सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल व्हेकलचा प्रसार झाला पाहिजे. याच्यासाठी चार्जिंग स्टेशन संपूर्ण शहरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केला जातोय. त्याच्यासाठी आवश्यक तरतूद तर ठेवलेलीच आहे आणि ती प्रक्रिया सुद्धा येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे. घनकचरा व्यवस्थापन हा एक फार महत्त्वाचा अंग स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे, आता आपण स्वच्छ सर्वेक्षण 2021 साठी
संपूर्ण प्रयत्न करत आहोत. शहराचं स्वरूप सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शहराचं जे काही मानांकन आहे ते देशामध्ये अव्वल राहावं यासाठी प्रयत्न करत आहोत. ज्या काही प्रायोरिटीज आपण सर्वांनी स्वच्छ सर्वेक्षणसाठी पकडणं अपेक्षित आहे त्यामध्ये तीन गोष्टी असतील, ज्या तीन गोष्टी प्राधान्याने पाहणं अपेक्षित आहे. एक आहे डोर टू डोर कलेक्शन 100% असणं गरजेचं आहे, जी महानगरपालिकेची जबाबदारी. दुसरं 100% ॲट सोर्स सेग्रिगेशन असणं गरजेचं आहे, जी स्थानिक रहिवाशांची जबाबदारी. आणि तिसरं 100% ॲट सोर्स प्रोसेसिंग असणं गरजेचं आहे. नाऊ व्हेन आय से 100% ॲट सोर्स प्रोसेसिंग दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव, पण टप्प्याटप्प्याने त्या दृष्टिकोनातून आपण प्रवास करणं अपेक्षित. सो 100% डोर टू डोर कलेक्शन, 100% ॲट सोर्स सेग्रिगेशन आणि शक्य तेवढं जास्तीत जास्त ॲट सोर्स प्रोसेसिंग, म्हणजे ओला कचरा आम्हाला गोळा करण्याची गरज पडायला नको, ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी त्याचं कंपोस्टिंग झालं पाहिजे. ह्या तीन गोष्टी जर आपण अचीव केल्या तर चौथी याच्या अनुषंगाने येणारी गोष्ट जी आहे ती आहे बिन फ्री सिटी. म्हणजे आपलं शहर एक कचरा कुंडी मुक्त शहर 100% होऊ शकेल. या जर गोष्टी झाल्या तर आपल्या शहराला देशामध्ये अव्वल येण्यासाठी कोणीही रोखू शकत. तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी महानगरपालिका आवश्यक सर्व बाबी त्यामध्ये आपण अवलंबित करत आहोत आणि नागरिकांना सुद्धा त्यासाठी आवाहन करत आहोत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. स्वच्छ भारतच्या अंतर्गत ग्रीन सोल किंवा प्लास्टिमॅन यासारख्या नाविन्यपूर्ण कल्पना महानगरपालिकेने यापूर्वी राबवल्यात, त्या आपण अजूनही कंटिन्यू करत आहोत. निसर्गातील पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांसोबत जीवनपद्धती अंगीकारण्यासाठी आणि जैव विविधतेचं रक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान शासनाच्या माध्यमातून 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत राबवलं जात आहे. या अंतर्गत विविध उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने विविध जागी हरित पट्टे निर्माण करण्याचं नियोजित केलेलं आहे. मला इथं अभिमानाने नमूद करावं असं वाटतं की निसर्ग उद्यानामध्ये महानगरपालिकेच्या वतीने 40,000 वृक्ष लागवडीच्या माध्यमातून एक अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ह्या 40,000 वृक्ष लागवडीमध्ये आणखी एक नमूद करण्यासारखी बाब म्हणजे एकही झाड हे एक्झॉटिक नसणार आहे. 100% इंडिजिनस स्पेसीज असतील आणि मियावाकी पद्धतीचा अवलंब केल्यामुळं येत्या 12 ते 15 महिन्यामध्ये ही झाडं 15 फुटापेक्षा जास्त वाढ होणं अपेक्षित आहे. आणि या माध्यमातून एक अर्बन फॉरेस्टची जी काय आपली संकल्पना आहे त्याचा अवलंब आपल्या शहरामध्ये केला जाईल. आज रोजी या 40,000 पैकी 20,000 झाडांची लागवड झालेली आहे आणि ही लागवड संपूर्णतः CSR फंडातून महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च न करता आपण करत आहोत. त्याचबरोबर मियावाकी पद्धतीचा अवलंब फक्त निसर्ग उद्यानापुरता मर्यादित न ठेवता आपल्या महानगरपालिकेचं मुख्यालय, त्याचबरोबर शहरातील अनेक ट्रॅफिक आयलंड या ठिकाणी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यातून क्लीन एअर प्रोग्रामचा मी उल्लेख केला होता. एअर पोल्युशन मिटिगेशनसाठी ही एक फार महत्त्वाची बाब आहे, ती आपण करू शकतो. आपली जी प्रोसेसिंग साईट आहे, ज्या ठिकाणी आपल्या सायंटिफिक लँडफिल आहेत तुर्भ्यामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक रहिवाशांना तिथे जो कचरा लँडफिल साईटवरती इनट टाकलं जातं ते क्लोज होईपर्यंत दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्या ठिकाणी मियावाकीचा वापर जर केला तर एक आपण नैसर्गिक अडसर निर्माण करू शकतो. त्याचाही विचार आपण या ठिकाणी तो ऑप्शन एक्सप्लोर करत आहोत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेला 2018 आणि 2019 करता 30 कोटी बक्षिसाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे शासनाच्या वतीने. त्यापैकी 15 कोटी रुपये आपल्याला आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहे. हागणदारी मुक्तमध्ये आपण ODF++चं मानांकन यापूर्वीच मिळवलेलं आहे. यावर्षी आपण वॉटर प्लस जे हायेस्ट दर्जाचं मानांकन आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर APMCमध्ये जो कचरा जमा होतो आणि हॉटेल वेस्ट जे जमा होते म्हणजे रेस्टॉरंट वेस्ट, याच्या माध्यमातून बायो CNGचे 150 TPD म्हणजे 150 मेट्रिक टन पर डे या कॅपॅसिटीचा प्लांट प्रस्तावित करण्यात आलेला आहे. यातून जी ग्रीन वेस्ट APMC आणि रेस्टॉरंटमधनं जी जमा होईल ती ग्रीन वेस्ट आपण प्रोसेस करून बायो CNG या कॉम्प्रेस नॅचरल गॅसची निर्मिती करू आणि हा बायो CNG ज्या आपल्या बसेस आहेत
NMMTच्या, त्या बसेसमध्ये डिझेल बसेस ज्या जुन्या होतात त्या आपण CNG वर कन्वर्ट केल्या तर प्रदूषण पण कमी होतं आणि त्या बसची लाईफ पण वाढते. त्या बसेस कन्वर्ट करून त्या बसेससाठी वापर करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहर सुशोभीकरण हा एक फार महत्त्वाचा कॉम्पोनंट असतो, ज्याला स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत फार महत्त्व दिलं जातं. स्वच्छ सर्वेक्षणचा जरी एक क्षणापुरता विचार नाही केला तरी आपलं शहर सुंदर असावं ही भावना प्रत्येक नागरिकाची असते. किंबहुना ज्या पद्धतीने आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने शहर स्वच्छ ठेवावं ही जी आपण उक्ती वारंवार लोकांना बोलतो ती कृतीतून दाखवणं गरजेचं आहे. यासाठी चालू वर्षीमध्ये जे काही शहर सुशोभीकरणाचा कार्यक्रम आहे तो महानगरपालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण पद्धतीने राबवण्यात आला. टिपिकल पद्धतीने रंगरंगोटी न करता जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेमधली मुलं जी आहेत त्यांना फक्त कन्सेप्ट आम्ही सांगितल्या आणि त्यांच्या पूर्ण इमॅजिनेशनचा पूर्ण स्कोप जो आहे तो एक्सप्लोअर करून शहरभरामध्ये फार सुंदर कामं करण्यात आली. याला फार चांगला रिस्पॉन्स आपले पत्रकार बांधव आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामार्फत सुद्धा मिळाला. एकंदर स्वच्छ सर्वेक्षणच्या अंतर्गत जी स्लोगन आपण यावेळी निश्चित केलेली आहे, निश्चय केला नंबर पहिला किंवा क्लीनर टुडे बेटर टुमॉरो, या स्लोगनला आपण फक्त स्लोगन पुरतं किंवा त्याचा जो का आपण जयघोष करतो त्याच्यापुरतं मर्यादित न ठेवता ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षामध्ये उतरण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्यासाठी महानगरपालिका प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. एक शेवटची बाब स्वच्छ सर्वेक्षणच्या अनुषंगाने जी आपण सर्वांनी मनात ठेवणं गरजेचं आहे, आपण आपलं शहर भारतातील फक्त 6 5 स्टार शहरांपैकी एक करण्यामध्ये नागरिकांच्या सहकार्यातून यशस्वी झालोय आणि आता भारतातील पहिलं 7 स्टार शहर होण्याचा आपण प्रयत्न करतो. इट इज अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क, कारण 7 स्टार म्हणजे 100%, 99% असेल तर 100 आपण 7 स्टार होत नाही. अँड दॅट्स वाय इट इज व्हेरी चॅलेंजिंग. बट आपण पूर्ण प्रयत्न करतोय आणि मला अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने नागरिकांच्या सहकार्यातून आपण 5 स्टार झालो त्या पद्धतीने 7 स्टार सुद्धा होऊ शकतो. उद्यानांचं शहर म्हणून आपल्या शहराची जी ओळख आहे ती ओळख अबाधित राखून, उद्यानांची गुणवत्ता ही सर्वोत्तम राखून, मियावाकीसारख्या नाविन्यपूर्ण बाबींचा अवलंब करून आपली उद्यानं अधिकाधिक सुंदर कशी करता येतील, नागरिकांसाठी, ज्येष्ठांसाठी, लहान मुलांसाठी अधिकाधिक सुकर कशी करता येतील हे करण्याकडे महानगरपालिकेचा भर आहे. यामध्ये मी उल्लेख केला की ज्या झाडांवरती प्राणी पक्षी अधिवास करतात अशी फक्त इंडिजिनस झाडं जी आहेत तीच आपण लागवड करण्याकडे भर ठेवलेला आहे. गॅप फिलिंगवरती भर दिलेला आहे, जेणेकरून जर काही ठिकाणी झाडं मृत झाली असतील तर ती रिप्लेस केली जातात. एकंदर पाम बीच मार्ग आणि ठाणे बेलापूर मार्ग या मार्गावरती आत्तापर्यंत ग्रीन बेल्ट चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले. मेंटेनन्समधल्या काही त्रुट्या त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याचवेळी सायन पनवेल मार्ग जरी आपल्याकडे हस्तांतरित झाला नसला तरी त्याचे हरित पट्टे जे आपल्या हद्दीमध्ये आहेत ते डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न करतोय. कारण सायन पनवेलच्या बाजूला जे काही रेसिडेन्शियल घरं आहेत त्यांना तो हेवी व्हेकल जे हेवी ट्रॅफिक आहे त्यातून होणारा जो त्रास आहे आवाजाचा आणि धुळीचा, त्यातून जर मार्ग काढायचा असेल तर त्या हरित पट्ट्याच्या माध्यमातून एक नॅचरल बॅरियर निर्माण होऊ शकतो. ते करण्याचा चालू वर्ष आपण प्रयत्न करणार आहोत. एकंदर वृक्ष संवर्धनासाठी एक उक्ती मी वारंवार वापरतो, वी शुड ट्राय टू मेक प्लांट्स इंटिग्रल पार्ट ऑफ आवर डेव्हलपमेंट प्लॅन. म्हणजे आपल्याला झाडाची अडचण वाटत नाही. झाड तोडण्याची जेव्हा फाईल येते त्यावेळी शब्दशः 10 वेळा विचार करूनच आम्ही त्याच्यावरती सही करतो, कारण एक सही करणं कठीण नसतं पण त्यातून इम्पॅक्ट जो होतो ते एखादं 50 किंवा 100 वर्षाचं झाड आपण तोडून बसतो. त्याच्या बदल्यामध्ये 10 नाही 100 जरी झाडं लावली तरी त्या 100 पैकी एक झाड सुद्धा 100 वर्षाचं होईल याची शाश्वती कुणी देऊ शकणार नाही. त्यामुळे कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन इज बेनिफिशियल टू सम एक्सटेंट. द बेस्ट वे वी कॅन प्रिझर्व एन्व्हायरमेंट इज बाय प्रिझर्विंग ॲज मेनी ट्रीज ॲज पॉसिबल. हे आपण एक तत्व अंगीकारणं गरजेचं आहे. याचाच पुढचा भाग म्हणून जी काही अवैध वृक्षतोड होते याच्या इफेक्टिव्ह पायबंद बसावा यासाठी
या अवैध वृक्षतोडीवर फक्त थातूरमातूर कारवाई न करता गुन्हा दाखल व्हावा आणि तो सुद्धा दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केला जातोय. रिसेंटली एका गोष्टीमध्ये आम्ही दखलपात्र गुन्हा दाखल पण केला आणि माननीय पोलीस आयुक्त यांना मी पत्र दिलेलं आहे की सर्व पोलीस स्टेशनला या सूचना कृपया देण्यात याव्यात. वृक्षतोडीच्या बाबतीमध्ये दखलपात्र गुन्हा आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनचे जे काही स्ट्रिंजेस्ट सेक्शन असतील त्याच्या अंतर्गत ते गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. मी सुरुवातीला उल्लेख केला होता की खर्चविषयक बाबींमध्ये जो क्रम आहे तो अनुषंगिक आहे, तो प्रायोरिटीनुसार नाही. मात्र जर प्रायोरिटी ठरवायची असेल तर आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण अशा पद्धतीने आपल्याला ती प्रायोरिटी ठरवावं लागेल. आरोग्य ही महानगरपालिकेची सर्वोच्च प्राधान्य राहणं गरजेचं आहे आणि ते फक्त कोविडसाठी नव्हे तर एरवीसुद्धा ते राहणं गरजेचं आहे. कारण आपण जे रस्ते बांधतो त्या रस्त्याचा वापर कटिंग अक्रॉस सोशल और इकॉनॉमिक स्टेटस सर्वजण करतात. मात्र आपण जे दवाखाने बांधतो त्या दवाखान्याचा वापर आर्थिकदृष्ट्या जे काही नॉट वेल टू डू फॅमिलीज आहेत त्यांच्याकडनं केला जातो आणि त्यामुळं या सुविधा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न राहिला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केला जातो. नेरूळ आणि ऐरोलीचे जे हॉस्पिटल आहेत ते 100 खाटाची जी क्षमता आहे ती वाढवून 300 खाटांच्या संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावे यासाठी प्रयत्न केला जातोय. आवश्यक तरतूद ठेवण्यात आलेली आहे. जानेवारी 2021 पासून 10 बेडचा अतिदक्षता कक्ष आणि 15 बेडचे महिला आणि पुरुषांसाठी मेडिसिन वॉर्ड या दोन्ही हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये सर्व सर्जिकल ऑपरेशन्स जे अपेक्षित आहेत ते, सर्जिकल वॉर्ड, त्याचबरोबर बर्न वॉर्ड आपल्या 3 हॉस्पिटलमध्ये एका ठिकाणी असणं अपेक्षित आहे. डेंटिस्ट्री, डोळ्याच्या सर्जरीज, ENTच्या सर्जरीज, ह्या ज्या छोट्या छोट्या किंवा काही ठिकाणी मोठीसुद्धा असू शकेल, ज्या सर्जरीज आपल्या 3ही हॉस्पिटलमध्ये होण्याची आपली क्षमता इन टर्म्स ऑफ अवेलेबल फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर अँड अवेलेबल मॅनपॉवर आहे ती एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. ते करण्याचा येत्या पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये आपला प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर माता बाल रुग्णालय बेलापूर आणि आता माता बाल रुग्णालय तुर्भे नुकतंच आपण सुरू केलं. या ठिकाणी सुद्धा सर्व सुविधा संपूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न राहणार आहे. आपणाला कल्पना आहे की महानगरपालिकेतील वाशी, ऐरोली आणि नेरूळ या रुग्णालयामध्ये उपचारासाठी जे रुग्ण येतात त्यांना सर्व प्रकारची औषधं रुग्णालयातून निशुल्क मिळावीत यासाठी प्रिस्क्रिप्शन फ्री योजना आपण कार्यान्वित केली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या सेवा दिल्या जातात त्यामध्ये काही मोनोपॉलिस्टिक सेवा आहेत बिईंग पार्ट ऑफ गव्हर्नमेंट. त्यातली सर्वात महत्त्वाची आहे जन्म आणि मृत्यू दाखला आणि विवाह दाखला. आणि हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न असतो ज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती ही सर्व्हिस अवेलेबल करताना कुचराई केल्याचा अनुभव अनेक नागरिकांना येतो. त्याच्यावरती पायबंद बसावा म्हणून वेळोवेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना अवगत करण्यात आलेलं आहे. आवश्यक त्या सुधारणा सिस्टममध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि महानगरपालिकेचा प्रयत्न राहील की या सर्व सेवा विहित कालावधीमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. लहान मुलांचं दृष्टी आरोग्य ही बाब दुर्लक्षित होणं अपेक्षित नाही. ही जी बाब मी सांगतोय ती अशा मुलांसाठी सांगतोय जी मुलं आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकतात. त्यामुळं महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी दाखल होणाऱ्या मुलांचे डोळ्याची तपासणी आणि त्याच्यासाठी आवश्यक उपचार आणि त्याच्यामध्ये मायनर सर्जरीसुद्धा असतात. अगदी आपण 2% किंवा 3% जरी गृहीत धरलं ज्यांना मायनर सर्जरीची अपेक्षा असेल, स्क्विंट असेल, लहान मुलांमधला कॅटरॅक्ट असेल, त्यासुद्धा आपल्या रुग्णालयामध्ये अवेलेबल असणं गरजेचं आहे जेणेकरून आयडेंटिफिकेशन विल बी पॉसिबल अँड ट्रीटमेंट विल बी पॉसिबल. ही सुविधा येत्या काही दिवसात आपल्या 3ही रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवरती अजूनही कोविड संपलेला नाही याची सर्वांना कल्पना आहे आणि त्यामुळं येता कालावधी कसा राहणार आहे नोबडी नोज. त्यामुळं येत्या काळात सुद्धा कोविडचा सामना करण्यासाठी आवश्यक तरतूद आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. शासनाच्या निर्देशानुसार टप्प्याटप्प्याने कोविड-19 लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात झालेली आहे. वेळोवेळी शासनाकडनं प्राप्त होणाऱ्या सूचनांप्रमाणे लसीकरण करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयामार्फत उच्च दर्जाची आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं प्रशिक्षित
वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणं नियोजित असून त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा, प्रयोगशाळा, वैद्यकीय ग्रंथालय, क्लासरूम, हॉस्टेल आणि मेडिकल इक्विपमेंट याच्या उपलब्धतेसाठी चालू वर्षी म्हणजे येत्या प्रस्तावित वर्षी 20 कोटीची तरतूद ठेवण्यात आलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा आवश्यकतेनुसार यामध्ये तरतूद ठेवली जाऊ शकेल. नर्सिंग कॉलेजचा सुद्धा या ठिकाणी विचार करण्यात येत आहे. एकंदर आरोग्यासाठी या सर्व वैद्यकीय सोयीसुविधा करता सन 2021-22च्या अंदाजपत्रकामध्ये 499.41 म्हणजे ऑलमोस्ट 500 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागाकरता करण्यात आलेली तरतूद नवी मुंबईकर म्हणून आपण अभिमान बाळगला पाहिजे. एकूण अंदाजपत्रकाच्या 10.35% आहे आणि प्रत्येक वर्षी याच्यामध्ये प्रोग्रेसिव्हली वाढ करण्याचं प्रस्तावित आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये आपण यावर्षी 180 कोटी अतिरिक्त तरतूद आरोग्याला उपलब्ध करून दिलेली आहे. मागच्या वर्षी कोविडवरती अतिरिक्त खर्च होऊन सुद्धा पुढच्या वर्षी 180 कोटीची आपण अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण जो रुपयाचा हिशोब देतो तो हिशोब त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणचे नमूद केलं आहे आणि आता मी आकडेवारी सांगतोय याच्यामध्ये काही अंशी तफावत दिसू शकेल. याचं कारण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर आरोग्य आणि शिक्षणवरती जो होतो तो रुपयाच्या हिशोबामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये दाखवलेला आहे. दिव्यांग व्यक्तींच्यासाठी महानगरपालिका पहिल्यापासून कटिबद्ध आहे आणि त्यासाठी अनेक योजना आपल्या ETC केंद्राच्या माध्यमातून राबवल्या जातात. दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ घेणं सुलभ जावं यासाठी सर्व योजनांसाठी एकच ॲप्लिकेशन फॉर्म असावा जेणेकरून कन्फ्युजन राहणार नाही. योजना अनेक आहेत, क्रायटेरिया अनेक आहेत, परंतु सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना ते ज्या ज्या योजनेसाठी पात्र होतात त्या सर्व योजनांचा लाभ मिळणं आणि काही ठिकाणी रिसोर्सेसच्या कमतरतेमुळं सर्व लोकांना लाभ देणं शक्य नसलं तर पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांची यादी अंतिम करणं यासाठी आवश्यक ज्या काही प्रोसेसेसमधल्या मॉडिफिकेशन आहेत ते केल्या जात आहेत. शहरातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचून त्याची आपल्या पोर्टलवरती नोंदणी करणं अपेक्षित आहे. आज ETC केंद्राच्या माध्यमातून आपण एवढ्या कार्यवाही किंवा एवढ्या ॲक्टिव्हिटीज जरी केल्या तरी वस्तुस्थिती आहे की आपण अजूनही शहरातील शेवटच्या दिव्यांग व्यक्तीपर्यंत सुद्धा अजून पोहोचू शकलेलो नाही. ते होणं गरजेचं आहे. त्यामुळं चालू वर्षी जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत कसं पोचायचं आणि त्यांची आपल्या पोर्टलवरती सोप्या पद्धतीने एंट्री कशी करून घ्यायची हे करण्यासाठी आम्ही प्रोसेस आता निश्चित करत आहोत. जर आपल्यापर्यंत ते पोचूच शकले नाही तर आपण त्यांना लाभ देण्यासाठी सक्सेसफुल होऊ शकणार नाही, ही यामागची भावना आहे. एकंदर दिव्यांग लोकांसाठी आत्तापर्यंत ज्या आपण फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्यात त्यातली एक महत्त्वाची फॅसिलिटी ज्याच्यासाठी दिव्यांग लोक वारंवार आग्रही राहतात ती आहे त्यांच्या उपजीविकेसाठी महानगरपालिकेच्या वतीने स्टॉल उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी माननीय महासभेच्या माध्यमातून एक सूची अंतिम करण्यात आली आणि तरतूद चालू म्हणजे 2021-22 नव्हे 2020-21 मध्येच त्यासाठी करण्यात आलेली आहे आणि त्याची प्रक्रिया सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. सिडकोकडे सुद्धा आपण जागा उपलब्धतेबाबत पाठपुरावा करतोय आणि मला विश्वास आहे की येत्या काही दिवसांमध्ये आपण ते स्टॉल दिव्यांग लोकांना उपलब्ध करून देऊ शकतो. शहरामधील क्रीडा संस्कृती वाढीस लागण्यासाठी आणि त्याचबरोबर जे काही उदयोन्मुख खेळाडू निर्माण व्हावेत या उद्दिष्टानं मैदानांचा विकास करण्याचा उल्लेख मी मगाशी केला. मात्र त्याचबरोबर इतर अनुषंगिक ज्या बाबी आहेत त्यासाठी आवश्यक तरतुदी अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. क्रीडा शिष्यवृत्तीद्वारे खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं पण आपण प्रत्येक वर्षीप्रमाणे करतोय. आगामी काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. यापूर्वी सुद्धा यासाठी प्रयत्न झाला होता बट समहाऊ ती प्रोसेस होऊ शकली नाही. आमचा पुन्हा प्रयत्न आहे की हा जलतरण तलाव आपल्या शहरातील जे काही इच्छुक खेळाडू असतील, सर्वसामान्य नागरिक असतील यांच्या सेवेमध्ये लवकरच उपलब्ध होईल. समाज विकास विभागाच्या माध्यमातून महिला, बालके, मागासवर्गीय, प्रकल्पग्रस्त, मनपा आस्थापनेवरील सफाई कामगार तसेच कंत्राटी कामगार, रेती, नाका, दगडखान, बांधकाम कामगार यांच्यासाठी असणाऱ्या योजनांची विहित कालावधीत अंमलबजावणी करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक तरतुदी केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहू नये यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून
विहित कालावधीमध्ये शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल यासाठी नियोजन केलं जातं आहे, जेणेकरून ॲप्लिकेशनची संख्या 40 ते 50 हजार असली तरी प्रोसेसिंग त्याचं कालबद्ध पद्धतीने करणं शक्य होईल. अग्निशमन विभागाला अद्ययावत मशिनरी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी केलेल्या आहेत. नवी मुंबई क्षेत्रातील गावठाण आणि झोपडपट्टी क्षेत्रामध्ये अरुंद रस्ते असतात, त्या ठिकाणी एखादी आगीची घटना झाली तर त्याला आपल्याला विहित कालावधीमध्ये रिस्पॉन्ड करता यावं, त्यासाठी फायर फायटिंग मोटार बाईक खरेदी प्रस्तावित आहे. अग्निशमन दलातील जवानांचा फिटनेस टिकून राहावा यासाठी शहरातील सर्व अग्निशमन केंद्रांमध्ये जिम किंवा व्यायामशाळा सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी आवश्यक तरतूद ठेवलेली आहे आणि येत्या 1 वर्षामध्ये सर्व अग्निशमन केंद्रांमध्ये आपण जिम उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलेलं आहे. शिक्षण विभाग हा एक आपल्या प्रायोरिटीचा एक फार महत्त्वाचा भाग आहे. आरोग्य आणि शिक्षण याच्याबाबत एक बाब मला विशेषत्वाने नमूद करावीशी वाटते की कुठल्याही विभागाला दिलं जाणारं महत्त्व हे फक्त त्यासाठी केल्या जाणाऱ्या खर्चावरती अवलंबून नसतं. अनेक गोष्टी असतात की ज्या कमी खर्चामध्ये पण चांगल्या क्वालिटीने डिलिव्हर केल्या तर आपली ओव्हरऑल पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी फार चांगली वाढू शकते. त्यामुळं नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चरल अपग्रेडेशन, पायाभूत सुविधा जास्तीत जास्त सुधारण्याचा आपण प्रयत्न करतोय, त्याचवेळी क्वालिटी ऑफ एज्युकेशन, ज्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणतो, ते सुद्धा चांगलं करून देण्याचा प्रयत्न यावर्षी आपण करणार आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेतील शाळांच्या शिक्षकांचं अध्यापन अधिकाधिक प्रभावी, मुलांमध्ये त्याची ॲक्सेप्टेबिलिटी वाढवण्यासाठी रंजक व्हावं यासाठी आणि अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांची प्रशिक्षणं जी प्रोफेशनल पद्धतीने घेतली जातील, ज्यामध्ये नामांकित NGO ज्या आहेत त्यांचं पार्टिसिपेशन घेतलं जाईल. ई लर्निंग सारखी माध्यम आहेत ज्याचा वापर केला जाईल ते प्रस्तावित आहे. शाळा इमारती ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे किंवा अतिरिक्त वर्ग खोल्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सर्वच अध्ययन अनुभव हा 4 भिंतीच्या आतमध्ये देता येत नाही. शैक्षणिक सहली हा एक फार महत्त्वाचा भाग आहे जो प्रत्येक शाळेमधील ठराविक इयत्तेमधील मुलांना आणि 100% मुलांना मिळणं आवश्यक आहे. कारण शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून ज्या काही आपल्या विचाराच्या, ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या कक्षा रुंदावतात ते वर्गामध्ये शिक्षण घेऊन होऊ शकत नाही. त्यासाठी विशेषत्वाने अतिरिक्त तरतुदीचं नियोजन केलेलं आहे आणि महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या ठराविक वयोगटातील सर्व मुलांना शैक्षणिक सहलीचा लाभ घेता येईल अशा पद्धतीने प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षण विभागासाठी 2021-22 या अंदाजपत्रकामध्ये 287.72 कोटी एवढी तरतूद केली होती आणि ही एकूण अंदाजित रकमेच्या 5.96 म्हणजे ऑलमोस्ट 6% एवढी रक्कम आहे आणि मागील वर्षीपेक्षा 33.19 कोटींनी ती तरतूद जास्त आहे. शिक्षण विभागातील अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण मिळतं त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी लर्निंग आउटकम सर्व्हे करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. आपल्याला कल्पना असेल की आसर या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील जिल्हा हे युनिट पकडून हा सर्वे केला जातो, परंतु जिल्ह्याच्या आधारे आपल्या महानगरपालिकेतील शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांचा गुणवत्ताविषयक जे काही आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्याचे इनपुट आहेत त्याचं कन्क्लुजन काढता येत नाही. म्हणून आपल्या महानगरपालिकेसाठी स्वतंत्र लर्निंग आउटकम सर्वे आणि त्यातून जे इनपुट मिळतील त्या माध्यमातून शिक्षकांचं प्रशिक्षण आणि मुलांसाठीचे अतिरिक्त प्रशिक्षण वर्ग हे करण्याचं नियोजन आहे. परिवहनचाही स्वतंत्रपणे अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलेला आहे. 2020-21 या वर्षासाठी 223 कोटी या रकमेला तो अर्थसंकल्प अंतिम करण्यात आला. 2021-22 मध्ये 379 करोड हा अर्थसंकल्प प्रस्तावित करण्यात येत आहे. फेम 2 या योजनेअंतर्गत 100 इलेक्ट्रिक बसेस महानगरपालिकेमध्ये लवकरच उपलब्ध होतील. मार्च महिन्यापर्यंत चालू वर्षी 30 बसेस आणि ऑगस्टपर्यंत उर्वरित 70 बसेस उपलब्ध होणं अपेक्षित आहे. त्या व्यतिरिक्त इतर 50 इलेक्ट्रिक बसेससुद्धा ज्याला आपण रिसेंटली मान्यता दिली ते मिळणं अपेक्षित आहे. परिवहन उपक्रमाच्या 100% बसेस या इलेक्ट्रिक किंवा CNG यावरती करणं हे आपलं परिवहन उपक्रमाचं एक उद्दिष्ट आपण पुढच्या काही वर्षांसाठी निश्चित करत आहोत.
परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून आज शहरामध्ये जेव्हा 500 बसेस रस्त्यावरती धावतात, तेव्हा या बसेस जर डिझेलवरती असतील तर शहरामध्ये होणाऱ्या वायू प्रदूषणामध्ये फार मोठी भर आपल्या बसेसच्या माध्यमातून घातली जाते. ते होऊ नये म्हणून 100% बसेस या आयदर इलेक्ट्रिक किंवा CNG वरती असाव्यात, हे धोरण निश्चित करून टप्प्याटप्प्याने त्या दृष्टिकोनातून अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केला जाणार आहे. परिवहन उपक्रम हा संपूर्णतः स्वावलंबी होणं गरजेचं आहे. जे काही 379 कोट्याचं आपण यावर्षी अर्थसंकल्प प्रस्तावित केला 2021-22ला सॉरी, त्यामध्ये महानगरपालिकेमधून NMMTला 150 कोटी रुपये उपलब्ध करून देणं प्रस्तावित आहे. मात्र महानगरपालिकेवरचं NMMTचं अवलंबित्व जे आहे ते टप्प्याटप्प्याने कमी होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी NMMTच्या ज्या मालमत्ता आहेत, जे ॲसेट्स आहेत, ते जर सुयोग्य पद्धतीने विकास करू शकतो आपण, तर त्यातून फार मोठ्या प्रमाणावरती परिवहन उपक्रमाला बसेसच्या व्यतिरिक्त उत्पन्न उपलब्ध होऊ शकतं. त्या दृष्टिकोनातून नियोजन करून अंमलबजावणी करण्यासाठी एका माध्यमातून वाशीचा जो आपला सेक्टर 9चा डेपो आहे त्याची सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर इतर काही गोष्टी हाती घेऊन येत्या 2 ते 3 वर्षामध्ये त्या जर आपण पूर्ण करू शकलो तर मला विश्वास आहे त्यातून जे उत्पन्न उपलब्ध होईल त्यातून परिवहन सेवा ही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण तर होईलच, पण त्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या क्वालिटीच्या, अधिक रूट्सवरती आणि अधिक ॲफोर्डेबल सेवा उपलब्ध करून देणं शक्य होऊ शकेल. आपत्ती व्यवस्थापन हा एक फार महत्त्वाचा भाग शहर नियोजनाच्या अनुषंगाने असतो. त्यासाठी आवश्यक तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मी आता माझ्या अर्थसंकल्पाविषयी जे ब्रीफिंग आहे त्याच्या शेवटाकडे येतो. एकंदर हा जो अर्थसंकल्प आहे हा नागरिक केंद्रित अर्थसंकल्प असून सर्वसामान्य नागरिकाच्या महानगरपालिकेकडून शहराकडनं काय अपेक्षा आहेत आणि कोणत्या क्वालिटीची सर्व्हिस त्यांना अपेक्षित आहेत हे डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प बनवण्यात आलेला आहे. जर मी मगाशी प्रायोरिटीबाबत बोललो त्याबद्दल तुम्ही विचाराल तर आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण ह्या 3 विभागांना केंद्रित करून या अर्थसंकल्पाची निर्मिती केलेली आहे. त्याचवेळी इतर अनेक बाबी असतात ज्या ह्या 3 विभागाच्या व्यतिरिक्त परंतु शहर नियोजनाच्या दृष्टिकोनातून किंवा सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक असतात. त्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही अशा पद्धतीने तरतुदी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. जनतेच्या मनामध्ये असणारी नवी मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा अधिक सकारात्मक करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आणि त्यामुळं मी टॅक्सबाबत जे बोललो, झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट, हे तत्त्व शक्य त्या बाबींमध्ये वापरून महानगरपालिका किंवा वॉर्ड ऑफिसपर्यंत न येता चांगल्या क्वालिटीची सेवा त्यांना कशी उपलब्ध करून दिली जाऊ शकेल आणि गव्हर्नन्समध्ये इम्प्रूव्हमेंट कशी केली जाऊ शकेल हे पाहण्याकडं महानगरपालिकेचा प्रयत्न राहणार आहे. महानगरपालिका प्रशासनामध्ये आयुक्तांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत, शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी सामान्य जनतेच्या ज्या काही अडचणी असतात, समस्या असतात, त्या जाणून घेण्यासाठी ॲक्सेसिबल उपलब्ध असणं आवश्यक आहे. महानगरपालिकेमध्ये जर जावंच लागलं तर आपलं काम तर प्रलंबित राहणार नाही, उलट आपल्याला तत्पर सेवा मिळेल हा विश्वास लोकांमध्ये निर्माण होईल. अशा पद्धतीने कामकाज होणं अपेक्षित आहे. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अर्थसंकल्प निर्माण करताना एक मूलभूत तत्व ज्याचं पालन करण्यात आलेलं आहे, शासनाच्या कामकाजाची कार्यकक्षा कितीही विस्तृत असली तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, शासनाचं अस्तित्व जे आहे ते गरजू आणि त्याचबरोबर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या जे काही मागास वर्ग आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि त्या जाणीवेतून कुठलीही योजना आखताना किंवा त्याची अंमलबजावणी करताना याकडे दुर्लक्ष होणार नाही या पद्धतीने आपण प्रयत्न करतोय. जेंडर डायमेन्शन फार महत्त्वाची बाब आहे, ज्याचा उल्लेख न करता अर्थसंकल्प अंतिम करणं हे चुकीचं होईल. त्यामुळं कोविडमुळं जे काही आपण एकावेळी बोलतो की सर्वसामान्य जनतेवरती काही इम्पॅक्ट झाला, त्याचासुद्धा जर आपण जेंडर डायमेन्शन पाहायला गेलो तर महिला प्रवर्गावरती झालेला इम्पॅक्ट हा स्वतंत्रपणे अभ्यास करणं अपेक्षित आहे. तो कोविडचा विषय झाला.
बट ओव्हरऑल ज्या सुविधा आपण प्रोव्हाइड करतो त्यामध्ये महिला केंद्रित ज्या सुविधा आहेत त्याकडे थोडंही दुर्लक्ष होणार नाही, हे करण्याकडं महानगरपालिकेचा भर असणार आहे. आर्थिक शिस्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला एक अभिमानाची बाब जी म्हणता येईल, सलग 6व्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील जी मान्यताप्राप्त संस्था आहे इंडिया रेटिंग अँड रिसर्च, या संस्थेने महानगरपालिकेला AA+, स्टेबल हे रेटिंग दिलेलं आहे. मात्र हे रेटिंग टिकवणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यामुळं हा अर्थसंकल्प प्रस्तावित करताना एका बाजूला भांडवली खर्च जो अत्यावश्यक आहे त्याला अतिरिक्त किंवा आवश्यकतेप्रमाणे अधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचवेळी महसुली खर्च ज्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो तो पूर्णतः नियंत्रणामध्ये असणे आपल्याला गरजेचं आहे. आणि तो नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व विभागांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील याची दक्षता घेण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचं सन 2021-22चा अंदाज तयार करण्यासाठी मुख्य लेखा वित्त अधिकारी, त्यांचे सर्व सहकारी, सर्व विभाग प्रमुख यांचा मौलिक हातभार लागला आहे. आगामी वर्षात या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांना दर्जेदार सेवा सुविधा पूर्ततेसाठी सर्व विभाग प्रमुख, सर्व अधिकारी कर्मचारी आणि येणारे सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी कार्यरत राहतील याची संपूर्ण दक्षता महानगरपालिकेच्या वतीने घेतली जाईल. आजवरच्या नवी मुंबई शहराच्या विकासामध्ये आणि जे काही नावलौकिक आपल्याला मिळू शकला यामध्ये सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय नागरिक, सर्व सन्माननीय पत्रकार बांधव, प्रसार माध्यम, सर्व अधिकारी कर्मचारी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. यापुढील काळामध्ये तो अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत आणि केले जाणार आहेत. सर्वेपी सुखिनः सन्तु हे जे आपलं ब्रीदवाक्य आहे, या ब्रीदवाक्याला साजेसं काम हे सर्व महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने व्हावं आणि लोकाभिमुख आणि नागरिक हिताय किंवा नागरिक केंद्रित कामकाज व्हावं यासाठी महानगरपालिका कटिबद्ध राहील याची आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी हमी देतो. आणि मागील वर्षीचं उद्दिष्ट पूर्ती करणारं साधारणतः 2020-21 या वर्षाचं आणि 2021-22 या वर्षासाठीचं 4,825 कोटी या रकमेचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक म्हणून या ठिकाणी मी सादर आणि मंजूर केलेला आहे आणि त्याची माहिती आपल्यासमोर सादर केलेली आहे. धन्यवाद. एकूण जी महानगरपालिकेची थकबाकी आहे महानगरपालिकेकडे प्राप्त ती 2300 कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे. आणि याच्यामध्ये आपण उल्लेख केला त्या पद्धतीने औद्योगिक, निवासी आणि वाणिज्य अशा विविध आस्थापना आहेत. काही शासकीय कार्यालयसुद्धा आहेत. शासकीय कार्यालयाच्या बाबत ज्या थकबाक्या आहेत त्याबाबत काही प्रमाणात टेक एक्झाम्पल ऑफ सिडकोकडनं काही आपल्याला येणं अपेक्षित असेल, त्याचवेळी काही प्लॉटबाबत आपण त्यांना देणं लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना किंवा पोलीस विभाग या विभागांशी बुक ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून ती थकबाकी क्लिअर करण्याचा प्रयत्न आम्ही यावर्षी करतोय, जी कार्यवाही 31 मार्चपर्यंत किंवा त्यापुढे सुद्धा चालू राहील. ज्या विविध इतर औद्योगिक किंवा निवासी आणि वाणिज्य ह्या थकबाक्या आहेत त्यामध्ये ऑफकोर्स औद्योगिक आणि वाणिज्य आणि त्यातही औद्योगिक थकबाकीचा सर्वात मोठा सहभाग आहे. मात्र मला विश्वास आहे की आता जी ॲम्नेस्टी स्कीम आम्ही आणलेली आहे या माध्यमातून जसं चालू वर्ष आपण जे रिकव्हरी केली ही फक्त चालू वर्षाची रिकव्हरी नाही, कोविड असताना सुद्धा आपण प्री कोविड वर्षापेक्षा जास्त रिकव्हरी करू शकतो यावेळी. याचं कारणच आहे कारण थकबाकीमधनं मोठ्या प्रमाणावरती आपण रक्कम वसूल करू शकतोय. ही कार्यवाही 1 एप्रिलपासून संपूर्ण वर्ष चालू राहील जेणेकरून ही थकबाकी प्रोग्रेसिव्हली आपल्याला कमी करता येईल. एकंदर थकबाकीची रक्कम जी आहे त्याचा मी उल्लेख आता केला. जी बाब आपण उल्लेख केली त्याचा याच्यामध्ये किती सहभाग आहे याची माहिती स्वतंत्रपणे दिली जाऊ शकेल. परंतु थकबाकी हा कॉम्पोनंट मी परत एकदा उद्धृत करतो की जोपर्यंत थकबाकीचा कॉम्पोनंट जो आहे याच्यावरती आपण फोकस करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला अर्थसंकल्पाचे जे उद्दिष्ट आहे त्या अचीव करणं शक्य होणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न राहील. करवाढ हा जो मुद्दा आहे हा मुद्दा फार काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं आहे कारण चालू वर्ष हे कोविडचं वर्ष आहे. एका बाजूला आपण कोविडचा सामना करताना रिकव्हरी करताना सुद्धा नियमित
कर भरणा करणारे जे खातेदार आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले. त्याचवेळी कोविडमधनं संपूर्णतः बाहेर न येता जर आपण कडवाढ प्रस्तावित केली तर ती फार संयुक्तिक होईल असं मला वाटत नाही. दुसरी महत्त्वाची बाब, जरी सध्या मी प्रशासक म्हणून काम करत असलो तरी करवाढ हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, त्यांच्याशी संबंधित प्रश्न आहे. आणि त्यामुळं लोकनियुक्त बॉडी ही जी असते ती बॉडी दॅट कॅन नेव्हर बी रिप्लेस बाय वन पर्सन, आणि त्यामुळं त्याचा जो डिसिजन आहे तो पॉप्युलर डिसिजन असणं अपेक्षित आहे, कारण आपण लोकशाहीमध्ये काम करतो आणि त्या भावनेतूनच त्याचा निर्णय होणं अपेक्षित आहे. जे सजेशन या माध्यमातून आलेलं आहे हा अत्यंत महत्त्वाची बाब आहे. एका बाजूला आपण करवाढीची चर्चा करतो, त्यावेळी कुठलाही कर न वाढवता आपलं उत्पन्न पण वाढू शकतं, आणि त्याच्यासाठी आपल्याकडे आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशनमधला एक फार मोठा लॅकुना जो आहे, आपल्याकडे अजूनही GI बेस सर्वे नाही झालेला आणि GIS बेस प्रॉपर्टी नोंद आपल्याकडे नाही, ज्या माध्यमातून सर्व प्रॉपर्टीज आपल्याकडे एका रेकॉर्डला अवेलेबल पब्लिक डोमेनमध्ये पण राहतील आणि टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशनला पण ते सोपं आहे. पण अजूनही आपला GIS बेस सर्वे शहराचा, कारण प्रश्न जो त्यांनी विचारला 3 लाख प्रॉपर्टी आपल्या शहरात आहेत का जास्त आहेत, तर डेफिनेटली ते अद्ययावत होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीने केलं जाईल. करवाढीच्या मुद्द्याबाबत मी 2 मुद्दे आता असे सांगितले की करवाढ हा सर्वसामान्य नागरिकांशी रिलेटेड प्रश्न असल्यामुळे त्याचा जो निर्णय आहे तो आपल्याला त्या पद्धतीनेच घेणं अपेक्षित आहे. परत तेच रिपीट होईल, आता मी जे 2 मुद्दे सांगितले त्या पद्धतीने. करवाढीचा जो मुद्दा आहे, करवाढ करणं अपेक्षित आहे का याच्यापेक्षा सर्व प्रॉपर्टीज आपल्या नेटमध्ये आलेल्या आहेत का, ज्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्या नेटमध्ये आलेल्या तिथं काही अतिरिक्त कन्स्ट्रक्शन झालेत का, हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे, ज्यातून नागरिकांवरती कुठलाही आपण अधिभार न टाकता रिकव्हरी वाढवू शकतो. त्या पद्धतीने प्रयत्न होणं अपेक्षित आहे. हा मुद्दा जरी आज रोजी फॅक्च्युअल असला तरी त्यानुसार 2022 पर्यंत मार्ग निघणं अपेक्षित आहे. आणि आपणच जो दुसरा उल्लेख झाला की आपल्या किती प्रॉपर्टीज आता नेटमध्ये आहेत, या माध्यमातूनही आपल्याला अतिरिक्त कर उपलब्ध होऊ शकेल हे आपण पाहू शकतो. थकबाकीच्या वसुलीबाबत मी जो उल्लेख केला, जर 100% थकबाकी वसूल करण्यासाठी आपण प्रयत्न केले आणि जर ते करू शकलो तर आपल्याला नक्कीच ह्याच्यामध्ये मदत होऊ शकते. Since 2014, in each and every budget, Science Park was included in Nehru Wonders Park. It is part of the budget. No, it's still on the paper from last 6 years. It's still on the paper. No, that file Science Park approval is in final stage. Work order will happen this month. अतिरिक्त that's why I said it is not a function only of money. जर तसं असतं तर आतापर्यंत आपण टॉपला गेलो असतो. इट इज अबाउट पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी ॲज वेल. त्यामुळं काही गोष्टी अपग्रेडेशनच्या ज्या आहेत त्या पैशाच्या माध्यमातून होतील, मात्र बऱ्याचशा गोष्टी ह्या सर्व्हिस क्वालिटी इम्प्रूव्हमेंटच्या आहेत, त्याची पण दक्षता घेतली जाईल. सायन्स पनवेल हायवेच्या बाबतीमध्ये आपण PWD सोबत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, बैठका घेतलेल्या आहेत आणि PWDच्या माननीय सचिवांसोबत मी बोललो पण आहे. तरी पण वस्तुस्थिती आहे की तो हस्तांतरित झाला नाही. याला तांत्रिक एक कारण आहे की त्यांचा जो जुना कंत्राटदार होता ते काही कारणामुळं ॲब्स्कॉन्ड झाला आणि वगैरे वगैरे अशा काही अडचणींमुळे झालेल्या नाही. बट द फॅक्ट रिमेन्स की तो हस्तांतरित न झाल्यामुळं अनेक सुविधा जो आपल्याला क्लिनलीनेसच्या बाजूने असतील किंवा चांगल्या सर्व्हिसेस देण्याच्या बाबतीत असतील त्या अजूनही आपण देऊ शकत नाही. आणि बाय द वे सायन्स पनवेल हायवेची ट्रॅफिक जी आहे दॅट डझंट बिलॉंग ओनली टू सिटी, तो तर इंटर डिस्ट्रिक्ट हायवे आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपल्या ताब्यात जर तो असेल तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने ते करू शकतो. 1600 कोटी आपला जो ओपनिंग बॅलन्स आहे तो का आहे याचा उत्तर आपण अपेक्षित ठेवताना 2 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक वर्षी जे बजेट प्रस्तावित केलं जातं ते आपण शिल्कीचा अर्थसंकल्प सादर करतो आणि डेफिनेटली त्याच्यामध्ये त्या वर्षी होणारा प्रत्यक्षात खर्च जो आहे तो लक्षात घेतला तरी ओपनिंग बॅलन्स राहतोच. पर्टिक्युलरली चालू वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवरती पहिले 8 महिने रेग्युलर कॅपिटल एक्सपेंडिचर जे असतात, जे काही प्रस्तावित केलेले असतात ते कुठलेही होऊ शकले नाहीत. पण तरीसुद्धा त्यातल्या ज्या महत्त्वाच्या बाबी होत्या त्या 31 मार्चपर्यंत करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि उरलेल्या पुढच्या वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड केलेल्या आहेत. लोकल फंड ऑडिटचे रिपोर्ट जे आहेत जे प्रत्येक वर्षी पब्लिक डोमेनमध्ये असणं अपेक्षित आहे परंतु झालेले नाहीत, ही बाब जी आपण मांडली ती मी तपासून पाहतो आणि ते पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल होतील असं पाहतो. मात्र त्याचवेळी फक्त हा विषय त्या ऑडिटपुरता मर्यादित नाही. जर आपण राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट हा जर खरा त्याच्या
जी भावना त्या कायद्यामागची आहे ती जर पाहिली तर सेक्शन 4 नुसार आपल्याला व्हॉलेंटरी डिस्क्लोजर अंतर्गत अनेक बाबी आहेत ज्या प्रोएक्टिव्हली पब्लिक डोमेनमध्ये टाकणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण विविध विभागांमध्ये ह्या गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये राहतील याच्यासाठी प्रयत्न करतोय. त्यासाठी रस्त्यावरती तो बोर्ड लावणं असेल किंवा वेबसाईटवरती माहिती उपलब्ध करून दिली जाईल असेल त्याची काळजी घेतली जाईल. हा डेफिनेटली महानगरपालिकेच्या प्राधान्याचा विषय आहे. परंतु झोपडपट्टी पुनर्विकासासाठी एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त महानगरपालिका म्हणून हा प्रश्नामध्ये आपल्याला सोल्युशन भेटणार नाही. आपल्याला सिडको आणि MIDC यांच्यासोबत संयुक्तपणे हा विकास करणं अपेक्षित आहे. शासन स्तरावरती मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही पाठपुरावा केला ह्या 2 एजन्सीच्या सोबत आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. मला विश्वास आहे की येत्या काही कालावधीमध्ये काही ठिकाणी तरी याचा रिझल्ट आपल्याला दिसू शकेल. पहिला प्रश्न जो आपण विचारला, कोविडच्या दरम्यान शाळांमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणं अपेक्षित होतं, बट समहाऊ आपण आपल्या सर्व महानगरपालिकेच्या शाळांमध्ये इफेक्टिव्हली वेळेमध्ये ते सुरू करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि याला अनेक प्रकारच्या मर्यादा होत्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जी वस्तुस्थिती आहे की आपल्या शाळेमध्ये शिकणारे मुलं जे आहेत त्यांचा पालकांचा आर्थिक स्तर हा एवढा चांगला नसतो की ते मुलाला लॅपटॉप किंवा कम्प्युटर देऊ शकते. आणि त्यामुळं त्याच्यावरती मार्ग काढणं आपण अपेक्षित होतं. प्रयत्नही आपण केला, परंतु चॅलेंजच एवढं मोठं होतं आणि चॅलेंजच अशा पद्धतीचं होतं की यापूर्वी आपण ते कधी फेस नाही केलं. त्यामुळं टप्प्याटप्प्याने आपण मार्ग काढत गेलो. 9वी आणि 10वीपासून आपण सुरुवात केली आणि साधारणतः नोव्हेंबर महिन्यापर्यंत 9वी 10वीचे आपण ऑनलाईन वर्ग सर्व सुरू केले. अटेंडन्स वॉज अप टू 40 to 50% विच वॉज कम्पेरेबल टू एनी प्रायव्हेट स्कूल. त्याच्यानंतर तिथपासून आपण मग 8वी मग 7वी अशा पद्धतीने ऑनलाईन क्लासेस सुरू करण्याचा आपण प्रयत्न केला. ऑनलाईन क्लासेसला पर्याय म्हणून आपण स्वाध्याय पुस्तिका छापल्या. त्या स्वाध्याय पुस्तिका शिक्षकांच्या मार्फत गृहभेटीच्या द्वारे वगैरे देण्याचाही प्रयत्न केला. सी दिस वॉज अ व्हेरी डिफिकल्ट इयर. आय अंडरस्टँड की अनेक गोष्टी होत्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली ज्या होणं गरजेचं होतं, बट समहाऊ इट कुडंट बी डन टू द मे बी बेस्ट पॉसिबल वे. परंतु त्यावेळी आपण त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वी आर होपिंग द सिच्युएशन विल गेट बेटर. दुसरा जो आपला प्रश्न होता तो फार पर्टिनंट ऑब्झर्वेशन आहे की आपल्याकडे स्लम एरियामध्ये जी शौचालयाची उपलब्धता आहे ती शौचालयाची उपलब्धता ही तिथल्या लोकसंख्येच्या अनुषंगाने प्रत्येक सीटच्या मागं किती लोकांमध्ये शौचालय पाहिजे हे फार महत्त्वाची बाब आहे. आणि त्याच्यासाठी प्रोग्रेसिव्हली एका बाजूला वैयक्तिक शौचालय मॅक्झिमम, पण प्रत्येक घरामध्ये कितीही म्हटलं तरी जागेच्या कन्स्ट्रेंटमुळं झोपडपट्टीमध्ये शक्य होत नाही. त्या ठिकाणी कम्युनिटी आणि पब्लिक टॉयलेट वाढवण्याचा आपण प्रोग्रेसिव्ह प्लॅन बनवून NGOच्या माध्यमातून त्याचबरोबर महानगरपालिका स्वतः इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. सिवरेज लाईनचा आपण मगाशी उल्लेख ऐकला असेल. दॅट वॉज द आयडिया की झोपडपट्टी क्षेत्रामध्ये अजून बरीच क्षेत्रे ज्या ठिकाणी सिवरेज लाईनचं नेटवर्क टाकण्यात आलेलं नाही ते जर आपण टाकलं तर तिथं आपल्याला वैयक्तिक शौचालयाचा ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं लाभ देणं पॉसिबल होईल. झोपडपट्टी वाढू नये याच्यासाठी महानगरपालिकेच्या सोबतच सिडको MIDC या सर्व एजन्सीजने संयुक्तपणे आणि काही अंशी फॉरेस्टसुद्धा, कारण काही ठिकाणी आपण पाहतो की फॉरेस्ट एरियावर सुद्धा स्लम वाढताना दिसते, यांचा संयुक्त पद्धतीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. आपल्याकडे ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम झोपडपट्ट्या ह्या सिडको किंवा MIDC लँडवरती आहेत आणि त्याचाही आपल्याला पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे तो हाताळणं गरजेचं आहे. मात्र इथून पुढं स्लम वाढू नये किंवा अधिकाधिक क्षेत्र अतिक्रमित होऊ नये याच्यासाठी सिडको आणि MIDC आणि त्यांच्यासोबत महानगरपालिका असा संयुक्त प्रयत्न होणं अपेक्षित. मला वाटतं झोपडपट्टी पुनर्विकासाचा जो प्रश्न आपण मगाशी चर्चेला त्याच्यामध्ये ह्याचं उत्तर अंतर्भूत होतं. एकंदर जेव्हा झोपडपट्टी पुनर्विकासाची आपण चर्चा करतो त्यावेळी जेव्हा ते धोरण तर निश्चित आहे, बाय द वे आपल्याला फक्त अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. त्या धोरणाच्या अनुषंगानेच ती अंमलबजावणी होईल आणि त्यामध्ये हा मुद्दा आपोआप कन्सिडर केला जाईल. या अर्थसंकल्पामध्ये जे काही माहिती मी आपल्यासमोर सादर केली याच्यामध्ये प्रोजेक्ट निहाय माहिती सादर नाही केली. मात्र ऐरोली नाट्यगृह असेल यांनी आता सायन्स प्रोजेक्टचा उल्लेख केला किंवा तरण तलाव आहे, इतर अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत, ब्रिजेस आहेत. या सर्व आवश्यक बाबींसाठी तरतूद ठेवण्यात आलेली आहे. महत्त्वाची बाब पार्किंग ज्याचा पण उल्लेख केला होता की पार्किंगसाठी सुद्धा एक जे प्लॉट आज रोजी आपल्याकडे हस्तांतरित झालेले आहेत आणि जिथं पार्किंगचं आरक्षण आहे ते प्रोग्रेसिव्हली डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि जे प्लॉट हस्तांतरित झालेले नाही त्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करून हस्तांतरित करून घेणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून तो विकास होणं अपेक्षित आहे. पार्किंग नॉर्मच्या बाबतीमध्ये माझ्या मगाशीच्या माहितीमध्ये एक विशेष उल्लेख होता की पार्किंगसाठी युनिफॉर्म DCPR नुसार जी अपेक्षा असेल त्यामध्ये कुठलीही सूट दिली जाणार नाही आणि सूट देऊन कुठलीही बांधकाम परवानगी दिली जाणार नाही.
या बाबीची विभागाच्या मार्फत दक्षता तर घेतली जातच आहे. ज्या दुसऱ्या बाबीचा आपण उल्लेख केला तो त्या पद्धतीने मे बी कोर्ट केस असेल तर कोर्ट केसच्या माध्यमातून हँडल केली जाणं अपेक्षित आहे. परंतु एकंदर महानगरपालिकेचे जे धोरण आहे, नगर रचना विभागाच्या माध्यमातून पार्किंग असेल, सांडपाण्याचा पुनर्वापर असेल, ह्या गोष्टी आपण बिल्डिंग परमिशन देतानाच जर अंतर्भूत केल्या तर पुढे वापर होऊ शकेल, या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करू. ऑडिट ये तो सोशल ऑडिट भी हो रहा है. जो आपने एक पर्टिकुलर समस्या यहाँ पे रखी, दैट इज अ काइंड ऑफ सोशल ऑडिट, वो तो होता ही रहता. जाहिरात धोरण नाही असं म्हणणं चुकीचं होईल, मात्र त्याच्यामध्ये काही सुधारणा होणं अपेक्षित असेल तर डेफिनेटली झाली पाहिजे. अनधिकृत बॅनर होर्डिंगचा जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये सध्या महानगरपालिकेकडून कंटिन्युअस कार्यवाही केली जाते. त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट कारवाई अजून करणं अपेक्षित असेल तर त्या बाबतीत सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र सध्या जे काही होर्डिंगची जी पॉलिसी आहे त्याच्यानुसारच शहरभरामध्ये होर्डिंग्स लागलेले आहेत जे अधिकृत आहेत ते. त्याच्यामध्ये जर काही मॉडिफिकेशन अपेक्षित असेल तर तो वेगळा मुद्दा आहे. आपण जाहिरातीचे ऑप्शन तर करतो ना. ज्या जाहिराती पॉलिसी नाही असं म्हणणं चुकीचं होईल, कारण जे कुठेही अधिकृत पार्किंग लावताना त्याचं शुल्क वॉर्ड ऑफिसमध्ये भरूनच ते लावलं जातं, त्या पद्धतीने होतं. आणि त्याच्यामुळेच मी सांगितलं की याच्यामध्ये एकंदर जर काही सुधारणा करणं अपेक्षित असेल तर तो स्वतंत्र मुद्दा झाला. वेगळ्या गोष्टी कुठल्या आहेत हे माझ्यापेक्षा जाणण्यासाठी आपण सर्वजण सक्षम आहात. पूर्वीच्या बजेटपेक्षा वेगळं काय हे मी तुम्हाला विचारलं पाहिजे, कारण पूर्वीच्या बजेटचा आपण चांगला अभ्यास केलेला आहे. पण तरीही काही गोष्टींचा मी या ठिकाणी उल्लेख करेल. जसं मी एक विभाग म्हणून सांगितलं, विभाग म्हणून आम्ही प्रयत्न केलेला आहे की शिक्षण आणि आरोग्याला देर आर टू थिंग्स. एक आहे आपला इंटेंट आणि दुसरा आहे तो इंटेंट तुमच्या प्रत्यक्ष कार्यवाहीमधून दिसतोय का. मी कितीही म्हणलं की या विभागाला प्राधान्य द्यायचं पण मी तरतूद नाही दिली तर माझा इंटेंट आहे हे दिसत नाही. त्या दृष्टिकोनातून शिक्षण आणि आरोग्याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. आणि दुसरा जो मेडिकल कॉलेजचा एक मुद्दा आहे जो आपल्या शहरासाठी इन टर्म्स ऑफ पब्लिक सर्व्हिस अवेलेबिलिटी ऑफ हेल्थ सर्व्हिसेस गरजेचं आहे, तो पण आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. अरे सगळेजण असे जर बोलले तर कसं आपल्याला. लसीकरणाच्या बाबतीमध्ये शासनाकडनं जे आपलं धोरण आहे त्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. Sir, COVID-19 is still there. You told still there. So, is there any budget allocated in this fund or in this budget for COVID-19? अभी आरोग्यासाठी जे आपण बजेट ठेवलेलं आहे दॅट इज इन्क्लुडिंग कोविड-19 मिटिगेशन मेजर्स. आणि मोर ओव्हर इफ सिच्युएशन वर्सन्स डेफिनेटली ॲडिशनल फंड कॅन बी मेड अवेलेबल टू कोविड-19. पूर्ण वर्ष आपण कोविडचा सामना करत होतो आणि कोविडचा सामना करताना जे कोविड सेंटरसाठी आपल्याला पनवेलपर्यंत जावं लागलं. आपण माघारी पण आलो ना पनवेलमधून. तर ह्या कालावधीत आपल्याला असं नाही वाटत की जर असं काही नैसर्गिक संकट आलं तर आपलं स्वतःचं संक्रमण शिबिर असेल तशी काही तरतूद आपण याच्यात केलेली आहे. सिडको एक्झिबिशन सेंटर अजूनही आपल्या ताब्यात आहे आणि त्यातच आपण पूर्णतः सध्या तरी अवलंबून आहोत. याच्या व्यतिरिक्त जे काही महानगरपालिकेचे आहेत आपले कोविड केअर सेंटरचा जर विचार केला तर महानगरपालिका आणि सिडको फॉर दॅट मॅटर सिडको इन्फ्रास्ट्रक्चर नीड टू बी कन्सिडर टेकन इंटू अकाउंट. प्रत्येक गोष्ट डुप्लिकेशन करण्यामध्ये पण काही पॉईंट नाही, कारण नैसर्गिक आपत्ती ही युनिव्हर्सल असते. त्याच्यामध्ये सिडकोची प्रॉपर्टी कुठली, NMMCची प्रॉपर्टी कुठली असं पाहण्याची आवश्यकता नाही आहे. सो सिडको एक्झिबिशन सेंटर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेंटर विच इज अवेलेबल. या व्यतिरिक्त सिडकोच्या आणि आपल्या काही मालमत्ता आहेत ज्याचा विचार केला जाऊ. त्याचा करारनामा अंतिम टप्प्यात आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 18.75 रुपये त्या रेटने आपण ते पाणी विकण्याचं प्रस्तावित केलेलं आणि MRDC हॅज अग्रीड टू परचेस इट फ्रॉम अस. MJME कडनं ते येणं बाकी आहे. आपण मगाशी बोललो त्या पद्धतीने बुक ॲडजस्टमेंटच्या स्वरूपात त्यांचे जर काही टॅक्सेस प्रलंबित असते तर त्यातून आपण ते जमा करून घेण्याचा प्रयत्न करू. मी उल्लेख केला मे पर्यंत आम्ही करण्याचा 100% प्रयत्न करू. आणि बाय द वे पाईपलाईनचं काम आता बरंच प्रोग्रेशनमध्ये आहे. दॅट शुड बी युनिव्हर्सली इम्प्लिमेंटेड, कारण ही फार महत्त्वाची बाब आहे. आज रोजी आपण पाहतो की महावितरणकडनं अनेक ठिकाणी खड्ड्याच्या परमिशन घेतल्या जातात. सो नवीन रस्त्यांना ॲटलिस्ट डक्ट शुड बी इंटिग्रल पार्ट ऑफ इट.